नमस्कार. सर्वात अगोदर व्लॉग ट्रेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. जर का तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा येणारा कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आज मी सूर्यास्त बघायला तलावपाळीला आलेली आहे. बोटीमधून सफारी करताना मनातलं ओझं कमी होत होतं. तुम्ही आता जो दृश्य पाहत आहात ना, तो हा शांत सूर्यास्त मन अगदी प्रसन्न होत होतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम ठाणे तलावपाळीला येणं खूपच सोपं आहे. ठाणे स्टेशनवरून तुम्ही तलावपाळीपर्यंत रिक्षा किंवा बसने येऊ शकता. पण नेमकं ठाण्याला यायचं कसं? जर का तुम्ही मुंबईहून ठाण्याला येणार असाल तर ठाण्याची लोकल पकडून तुम्हाला ठाण्याला उतरायचं आहे. आणि जर का तुम्ही कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली या साईडून जरी येणार असाल तरी तुम्हाला ठाण्याला उतरायचं आहे. ठाण्याला उतरल्यानंतर वेस्टला यायचं आहे आणि वेस्टवरून तुम्ही बस किंवा रिक्षा या सहाय्याने तुम्ही तलावपाळीला उतरू शकता. शहराच्या मध्यभागी असूनही इथे आल्यावर शहराचा गोंगाट पूर्णपणे विसरायला होतो. इथे पोहोचताच लक्ष वेधून घेत होते ते म्हणजे ती हिरवळ. चारही बाजूंनी झाडं, पानांमधून येणारी थंड हवा आणि तलावामध्ये पडणारी सूर्याचे सोनेरी किरणं. मी इथे जेव्हा बसले होते ना, तेव्हा हळूच वाहणारा वारा अंगाला स्पर्श करत होता. त्या वाऱ्यासोबत एक वेगळी शांतताही होती. डोळे बंद केले आणि काही क्षणांसाठी सगळ्या चिंता विसरून फक्त त्या वातावरणाचा आनंद घेत होते. आकाशात पक्षी उडताना दिसत होते, कधी एकटाच पक्षी तर कधी थव्याने उडणारे पक्षी. त्यांचा किलबिलाट आणि आजूबाजूची शांतता आणि सूर्य हळूहळू मावळतीकडे जात होता. आकाशाचा रंग बदलत होता, नारंगी, गुलाबी, लालबुंद. हा क्षण खरंच शब्दात मांडणं खूप कठीण आहे. तलावाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा देखील पाहायला मिळते, जी या ठिकाणाला अजूनच खास बनवते आणि मनात अभिमानाची भावनाही निर्माण करते. आणि इकडची ही तिकीटही अगदी परवडणारी आहे. 5 मिनिटांसाठी बोट आपल्याला अख्खा तलावाचा राऊंड फिरवून आणते, जे की फक्त 40 रुपये पर पर्सन आहे. आणि 80 रुपयांपासून वैयक्तिक बोट, पॅन्डलवाली बोट चालू होते. आणि जर का तुम्ही फॅमिली मेंबरसोबत येत असाल तर त्याचं 200 रुपये 1 तास तुम्हाला ती बोट मिळेल. आणि संध्याकाळच्या वेळेला बोटिंग करून सूर्यास्त पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. तुम्हीसुद्धा तलावपाळीला नक्की भेट द्या. तलावपाळीपर्यंत तुम्हाला कसं यायचं हे तर तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू समजलंच असेल. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच छान छान आणि नवनवीन व्हिडिओज तेही अनुभवासोबत मी ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओजना खूप छान प्रतिसाद दिलात, तसं आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही छान प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि